सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपण श्री समर्थ लहानूजी बाबांची तपोभूमी गंगापूर या ठिकाणी आहोत आणि फार सुंदर योग आहे। आज पवनसुत हनुमानजी श्री बजरंगबली जन्मोत्सव आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला खडका येथील एक केजरकर काकाजी भेटले आहेत। त्यांना प्रत्यक्ष श्री समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहे, तर ते आपल्याला लहानूजी स्वानुभवावरती आपले अनुभव सांगणार आहेत। काकाजी जय गुरु। जय जय लहानूजी बाबा। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। दामोदर हो माधवराव हो केजरकर, मूळचे राहणारे खडका। खडका। तर तुमच्या जीवन प्रवासात आलेले श्री समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव तुम्ही सांगा आता थोडक्यात। मी लहान म्हणजे कमीत कमी 5-6 वर्षाचा होतो। हो त्यावेळेस मी लहानूजी महाराजच्या दर्शनाला आमच्या आईने आम्हाला त्या ठिकाणी नेलं। हो त्यावेळेस कडूच्या वाड्यात बाबाजी राहत होते आणि त्या बाबाजीले जसा मी नमस्कार करायला गेलो, आईने सांगितलं का बाबा नमस्कार कर बाबाजी। हो त्यावेळेस बाबाजीनं 5 थापटा बाबाजीनं डोक्यावर ठेवल्या अशा तुमच्या बेटामध्ये हो का पाडला। एवढा मला पुष्कळ अनुभव झाला आणि तो अनुभव म्हणजे अजूनही फिरता फिरत नाही, अजूनही त्याच्यात तसं पद्धतशीर झालं। आई म्हणजे आमची खास म्हणजे हे होती असं काय। ते गुरुजी पाहिले असेल ना तुम्ही, थोरात महाराजचे ते गुरुजी काय त्याचं आडनाव होतं ते काटूनचे? नाही मला नाही आठवत। हो इथं नेहमी बरं। ते गावंडे वगैरे इथं नागपूरचे गावंडे सुद्धा इथं येत होते, वारले इथंच वारले पाण्यात। असं काय। ते आमची जरा येत होते, तुमच्या तुमच्या घरी येत होते? हा हा असं काय। हा पहिले सेवक लहानूजी महाराजचे नारायण थोरात। असं काय। हा हा त्याचा आमचा एकदम ऐकायचा, आमचा एकदम गुरुभाऊच होते ते। असं काय। हा तुमच्या आईला खूप भक्ती होती समजा? 1 नंबर। असं काय। इथली म्हणजे गरिबीची असताना पैदल यायची दर सोमवारला हो का। वारी करत। तिचं ते तशीच उपाशी कामाला जाय एकपर्यंत, पण वारी नाही चुकी तिची आणि तिचा तो आम्हाला सर्व प्रसाद, असं काय। तिचाच आम्हाला सर्व भेटून राहिला आजही तिथंच होतं। तर परिस्थिती कशी होती त्यावेळेस? त्यावेळेस ते एकदम दादा म्हणजे काय कुटुंब मोठं आणि कमावणारे फार कमी, 5-7 लेकरं। हो त्यामुळं आईने काम करायच लागेल, इथून जाऊच नाही आई कामाला जाईल। असं का। तर आज किती भाऊ आहे तुम्ही? आम्ही दोघं भाऊ। असं का। तुमचा व्यवसाय काय? माझा ह्याच शेतीचा व्यवसाय, पुस्तकं आपलं काम करतो सलून? हा। अच्छा। आणि ट्युशन दुकान आहे मोठं भावाचं, लाईन आहे भावाचं। हो का, दिवसाला आहे? ट्युशनला दुकान आहे आमचंच, बा दोघंही भावात होतं, मी त्याला देऊन दिलं। मकान वगैरे तिथंच आहे ट्युशन। आणि त्या दोन्ही त्या पोराच्या दोन्ही पोरगा आणि पोरगी ते दोन्ही सर्व्हिसवर लागले, इंजिनियर झाले दोघी। असं का। पोरगा पोरगी। हो। तर तुम्ही टाकरखेड्याला आता कोणत्या कोणत्या उत्सवाला जात असता? कसं म्हटलं? टाकरखेड्याला कोणत्या कोणत्या उत्सवाला येत असता म्हणतो? मी प्रत्येक आपली आपल्या रक्षाबंधन आणि शिवरात्रीचा, शिवरात्री अशा 2 उत्सव तशी वारी आपली असते। असं नेहमीच जेव्हा आठवण आली तेव्हा तुम्ही येत असता टाकरखेड्याला? असं काय। शेती वगैरे किती आहे तुमच्या? 2 एकर। अच्छा। सर्व एकत्रच आहे। एकत्रच आहे अजून? एकत्रच आहे। तर भाऊ घेऊ एकत्र जातो। संस्थानला जी काही अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिण ह्या योजना आहेत तिथे टाकरखेड्याला, हे तुम्हाला कल्पना यायची? त्याच पद्धतीने एक प्रसादालय, लहानू प्रसादालय नावाची इमारत सुद्धा हाती घेतली आहे संस्थानं, बांधकाम सुरू झालेलं आहे। हो आम्ही त्यांना 31,000 रुपये दिले। अच्छा। 31,000 मध्ये गोसेवा, हो, अन्नदान आणि बांधकाम, प्रसादालय। हा अच्छा, अशा पद्धतीची देणगी दिली। फार चांगलं कार्य केलं तुम्ही। आणि पहिले अन्नदान आईच्या थ्रू अन्नदानाला 1,000 रुपये। हो अन्नदानामध्ये ती तर शाश्वत योजनाच आहे, परंतु आता जी लहानू प्रसादालय जे आहे, ही आता जे बांधकाम इमारत हाती घेतलेलं आहे, समाज उपयोगी कार्य आहे। पुढल्या पिढीसाठी तरतूद व्हावी बा, राहण्याची गैरसोय होऊ नये, असं आधुनिक कार्य ते हाती घेतलेलं आहे संस्थाने। आणि त्याकरता फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपलं झालं पाहिजे बाबा मदत, असं एक आव्हान मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना करत असतो। तर काका, तुम्ही आज जे काही हनुमान जयंतीचा पावन दिवस आहे आणि या पावन दिवसावर तुमची आमची एक भेट झाली, योगायोग बाबाजींनाच घडवून आणली असं म्हणाल काय हरकत नाही?
आज आमचं तिथं हे आहे ना अन्नदान अन्नदान आजच आहे का आजच आहे. हनुमान जयंतीला? हो आजच घेतलं. आणि आजच तुमची बाबाजीनं मुलाखत घडवून आणली हो हो आणि तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना कळेल की प्रसादालयाच्या बाबतीत सुद्धा आपण आव्हान करत असतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले या बाबतीत मी तुमचे फार फार आभार मानतो. अजून तेच नाही तिथं मुलीच्या इकडून दिला, मुलांनाही सुद्धा इथं दिला आहे. हो देणगी दिली आहे अन्नदान योजनेत वगैरे. तर तुमचा मी फार फार काय ते तुमचा मी फार फार आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.